चला सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आणि ते सर्व क्रीडा रसिकांचं मायबापांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आजचा दिवस चौथ्या दिवसामधला पहिला सामना झाला होता वाजीपूर विपक्ष शिवतेज फणसवाडी संघाने 43 धावा टोकल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं होतं येणाऱ्या 24 बॉल मध्ये सेकंड पूर्वार्धामध्ये वाजीपूर संघाला आणि वाजीपूर संघानं मयूर वाघनं काय फटकेबाजी दाखवली आणि संघाचा विजय खेचून आणला बघा आणि संघ जिंकलाय वाजीपूर संघ। ग्रीन सिग्नल पहिला गोलंदाज अगदी यॉर्क मध्ये चेंडू मिडअपचा फिल्डर आहे लॉंग अप मध्ये पाहू शकाल चेंडू ट्रॅव्हिस झाला गेलाय मिळेल एक सिंगल धाव सिंगलच्या साहाय्यानं धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते राजा बसमाच्या बॅट मधनं आला पहिला एक धावसंख्या पाहायला मिळते। गोलंदाज पाहू शकाल भरत वाघ खारघर चापेवाडी संघाकडनं चांगला खेळ करावा लागेल मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाचा पूर्णपणे अभ्यास घ्यावा लागेल फलंदाज संभाजी बल्ला ऑन स्ट्राइक वरती फुलटॉस बॉल अगदी सन्मान दिलाय त्याच रिझन मध्ये लॉंग अपचा क्षेत्ररक्षक असणार चेंडू उचलणार फेकी करणार रिस्की धाव नकार दिला यस चांगली कॉलिंग पाहायला मिळाल 2 बॉल वरती 2 सिंगल आले दोन्ही फुलटॉस बॉल होते अगदी आमच्या समेत द व्हॉइस ऑफ दोधानी शांताराम सर देखील जॉईन झाले आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील पार आवाज ऐकायला मिळाला मगाच्या पाठच्या इनिंग मध्ये 2 बॉल वरती 2 सिंगल पाहायला मिळाला। तिसरा बॉल ऑन द कार्पेट मिसफील्ड झाले डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन आलाय चेंडू धन 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 करीत मिळतील या 4 धावा पहिला चौकार पाहायला मिळतोय राजा बसमाच्या बॅट मध्ये ठोक डीजे। तिसऱ्या बॉल वरती धावांची वसुली करताना फलंदाज पाहू शकाल राजा बसमा फुलटॉस बॉल सोडणार नाहीये हवेची दिशा आता पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे बघा आणि ती हवेची साथ लागली या बॉलला आणि पाठवलाय लॉंगनच्या वरतून ठोकलाय शानदार षटकार। काय फटका दर्जेदार फटका अगदी मिडल ऑफ द बॅट अगदी बॅटच्या मधोमध चेंडू पंच झाला आणि पाठवले लॉंगच्या वरतून थोडीशी हवेची देखील साथ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते खेळाडूला अगदी पूर्वेकडून पश्चिमेकडे हवा सुटले गेले विचार केला त्याच हवेची साथ लागली या बॉलला सहजरितीने चेंडू अगदी लॉंगच्या वरतून खेचलाय मोठा फटका 6 धावा मिळाल्या चौथ्या बॉल वरती टोटल टीमची धावसंख्या पाहायला मिळते बाबदेवाडी संघ बॅटिंग करत असताना 12 धावा धावफलकावरती शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी भरत वाघ पुन्हा एकदा सज्ज बॉल कमालीचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरतून टोकला गेलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार राजा बसमा ऑन फायर। काय फटका सजवलाय ॲप्रॅकर बॉल त्याला पुल शॉट मध्ये कन्वर्ट केलं आणि पाठवलं स्क्वेअर लेगच्या वरतून शानदार षटकार जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते बघा टॉस जिंकला होता बाबदेवाडी संघाने चांगलं डिसिजन घेतलं रोशन बसमा संघाचा संघ नायक कुठेतरी चांगलं डिसिजन पाहायला मिळालंय। अंतिम बॉल पुलर लेनचा बॉल दिशा दाखवले क्षेत्ररक्षक आहे पोहोचेपर्यंत विजय अजिबात चुकी करणार नाहीये फुलटॉस बॉल वरती दिशा देण्याचं काम केलं होतं परंतु हवेची साथ लागली नाहीये आणि इथे मोठा झटका लागलाय मोठा मासा गळाला लागलाय बॅक टू डग आउट राजा बसमा। सहाव्या बॉल वरती विकेट मिळवले भरत वाघचं कौतुक करावं लागलं मागडी गोलंदाजी केली 5 बॉल मध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या 18 धावा खर्च केल्या परंतु अंतिम बॉल वरती फुलटॉस बॉल फेकला होता राजा बसमाने चुकी केली आणि चुकीला अजिबात माफी नाहीये मिड विकेट सीझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय विजयच्या माध्यमातून चांगलं चेंडूला गॅदर केलाय पहिला झटका लागलाय बाबदेवाडी टीमला बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये अंतिम बॉल वरती दुसरं षटक प्रगतीपथावरती ज्या खेळाडूंना अंतिम बॉल होती झेल पकडला तोच गोलंदाज पाहू शकाल आता
वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यामध्ये दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी चापेवाडी संघाकडनं विजय पारदी. स्ट्राइक एंड वरती संभाजी भल्ला ऍज ओपनर साठी आलाय. चांगली फटकेबाजी अनेक वेळा अनेक टेनिस क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती राहिले गेले. फार चांगला खेळ केला होता 2022-23 मध्ये. ओ बॅटची हलकीशी इनसाइड लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कुठली धाव मिळणार नाहीये. बॅटची हलकीशी इनसाइड एज लागली होती आणि ते डॉट बॉलची सुरुवात पाहायला मिळाली. दुसरे षटक फार इम्पॉर्टंट असलं बघा, कारण पहिल्या षटकामध्ये धावांची वसुली केली. राजा बसमा या खेळाडूंना तब्बल 5 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्या वैयक्तिक आणि अंतिम बॉलवरती विकेट मिळवला गोलंदाज भरत वाघनं. दुसऱ्या षटकाला चांगली सुरुवात झाली बघा. गती कमी केले, टॅपिंग शॉट पाहायला मिळाला. डीप मिड विकेटचा खेळाडू येतोय चेंडू खाली, चेंडू उचलणार, फेकी करणार, थोडीशी फेकी करा पाहायला मिळाली. मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या बाबदेवाडी बॅटिंग करत असताना एक गडी बाद झाल्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 19 धावा धावपलकावरती. संघाचा कॅप्टन दाखल झालाय मैदानामध्ये वन डाऊन साठी रोशन बसमा. फार चांगला खेळाडू आहे बघा, ऑलराऊंडचा परफॉर्मन्स चांगला दाखवेल यात मात्र काही शंका नाहीये. ओहो सजवला होता फटका परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, गती कमी केली होती, व्हायरेशन दाखवलं. आउटसाइड द ऑफ स्टंप वरती चेंडू रिलीज केला होता, त्याच नंतर पडल्यानंतर इनस्विंग चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ यष्टीरक्षक शरदच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. तिसरा देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 चेंडू फेकले, फक्त एक सिंगल धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी. या वेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये टॉपेज लागलाय, ताकद भरपूर वापरली बघा, मनगडीची ताकद काढली गेली आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं पाठवलाय. ब्रँडेड षटकार रोशन बसमाच्या बॅट मध्ये आला, पहिला शानदार षटकार डीजे. चांगला स्ट्रोक फटका सजवला गेलाय. डीप मिड विकेट डिझन मध्ये काय फटका, अगदी बॅटचा टॉपेजला लागून चेंडू सीमा पार. 6 धावा मिळाल्या. या वेळेचा चांगला डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मिड ऑफचा फिल्डर आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू खाली आता एक सिंगल आले बघा. चांगल्या चांगल्या चेंडूला सन्मान देण्यासकारक बघा असतं आणि ज्या खराब चेंडूवरती मोठे फटकेबाजी करणं फार गरजेचं असतं बघा, आणि ते काम खरं तर रोशन बसमाच्या बॅटमधनं पाहायला मिळालंय. चांगली खेळाडू ती बघा क्रीजवरती सादर केले. अंतिम बॉल या षटकामधला आप ट्रॅकर बॉल फुटवर्कचा वापर केला होता आणि ते दुसरं देखील षटक समाप्त झालंय. डॉट बॉल पाहायला मिळाला. अंतिम बॉल. चांगली गोलंदाजी राहिली. कमीत कमी 3 मिनिटांमध्ये षटक समाप्त झालंय बघा. फार चांगलं षटक राहिलं. 8 धावा खर्च केल्या 6 चेंडूमध्ये. दुसरं षटक समाप्तीनंतर धावांचा विचार केला बाबदेवाडी टीम संघ बॅटिंग करत असताना 26 धावा. थोडी देऊया डीजेला संधी. आता विचार केला तर बॅटल चांगलं पाहायला मिळालं. एकीकडं शरद वाघ, एकीकडं रोशन बसमा. काय फटका सजवलाय, वन शॉट. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन. त्याच बॉलवरती स्वागत केलंय. वेलकम शरद वाघ. रोशन बसमाने पहिल्याच बॉलवरती काय कडक फटका सजवलाय. अगदी मिड विकेटच्या काय लांब लचक षटकार टोकलाय बघा. काय खेळाडू. इथे बघा, इथे पंचांचा डिसिजन एन पेंडिंग. यस नो बॉल, बिमार बॉल घोषित केलाय. अगदी क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय बघा आणि त्याचाच नो बॉल. चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून. आणि पुढचा बॉल रोशन साठी संधी. फ्री बॉल. शरद वाघनं कुठेतरी चुकी केली बघा. पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये, त्याच नंतर नो बॉल. आता फ्रीडची संधी. दुसऱ्या बॉलवरती नामी संधी. रोशन बसमा ऑन फायर झाला गेलाय. हॅप ट्रॅकर बॉल सहजासहजी सोडणार नाहीये. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी 1 बाउंस सीमा पार. मिळतील 4 धावा रोशन बसमाच्या बॅटमधनं.
37 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तिसरे षटक प्रगती पथावरती फ्रीडचा पूर्णपणे वापर केलाय बघा खेळाडू रोशन बसमा. काय बॅटिंग पाहायला मिळाले. हो अगदी सन्मान दिलाय. बॅटची हलकीशी इनसाइड एज लागली होती. यस डेफिनेटली पंचांचा बोट फिंगर अप आणि इथे बघा रिव्ह मिळणार नाहीये आणि ते पंचांचा डिसिजन आलाय. लेग बिफोरच्या साह्याने विकेट मिळाले. दुसरा झटका लागलाय. बापदेववाडी टीमचा खेळाडू रोशन बसमा डगआउट मध्ये परतावं लागले बघा. बघा तुम्हाला वारंवार सूचना करतोय फक्त तुम्हाला रिव्ह घ्यायचा असेल तर रनआउट साठी एक बिमार बॉल साठी रिव्ह घेणार असणार बघा. अन्यथा इथे पंचांवरती दबाव आणला तर तुम्हाला 2 धाब्याने पॅनलाइज करू. लक्ष असू द्या कारण पंचाचं डिसिजन चांगलं आलं होतं. अगदी मिडल स्टंपच्या मधोमध सापडला होता. लेग बिफोरच्या साह्यानं अगदी चेंडू डायरेक्ट मिडल स्टंपला लागत होता आणि ते चांगलं डिसिजन पाहायला मिळालं. लेग बोरच्या साह्यानं विकेट मिळाले. रोशन बसमा ऑन फायर झाला होता. त्याचनंतर विकेट. संघाचा प्रमुख खेळाडू बाद झाला गेला. कॅप्टन बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू दाखल झाला गेला सागर. पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या लॉंग ऑन रिजन मध्ये. हो 2 बॉल वरती 2 विकेट. शरद वाघ देखील मागणं ठरला होता परंतु 2 बॉल वरती 2 विकेट. चांगला दबाव निर्माण केलाय फलंदाजावरती डीजे. धाव संख्येवरती 3 गडी बाद झाले गेले. आल्या माघारी परतावं लागलं सागर या खेळाडूला. सागरचा उल्लेख केला तर फार चांगला खेळाडू आहे बघा. छोटा पॅकेट पण बडा धमाका परंतु काही करता आलं नाहीये. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपली विकेट सोडावी लागली. लॉंगॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं खेळाडू होता तिथे भरत वाघ हा खेळाडू. त्यानं पहिल्या षटक फेकलं होतं. तब्बल 18 धावा खर्च केले होते. त्याचनंतर तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये फार चांगला कमबॅक केला. नवीन खेळाडू दाखल भरत सांबरे. पटका भरपूर चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये अगदी स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवला. डीप लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय. शानदार षटकार. सातत्याने या खेळाडूला आपण विस्फोटक म्हणून ओळखला जाणारा खेळाडू पाहू शकाल. बापदेवाडी संघाकडनं मिडल ऑर्डर साठी ज्या ज्या वेळी संघ संकटामध्ये असतो बापदेवाडी त्या वेळी मोठे फटकेबाजी करण्यामध्ये माहेर खेळाडू. अजून एक तडाखा लगावण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची इनसाइड 2 धाब्याचा प्रयत्न असेल. 2 धाबा कंप्लीट होतील. रिस्की धाव फेकी चुकीची झाली फेकी आणि ते 2 धाबा कन्वर्ट केल्या बघा. चित्त्याच्या वेगाने या 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्याच्या मदन टीमची धावसंख्या वाऱ्यासह पुढे सरकली जाते. तब्बल 45 धाबा धावपलकावरती. तिसरं षटक चालू असताना मैदानामध्ये थोडसा दबाव आलाय. विचार केला तर खारघर चापेवाडी संघाविरुद्ध विचार केला या षटकाचा 19 धाबा खर्च केला या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आणि तिसरं षटक देखील समाप्त झालाय. आता अंतिम षटक स्लॉग वरचा हाणामारीचा. शेवटचा अंतिम षटक स्लॉग वरती ऍज ओपनर साठी आला होता संभाजी बल्ला. अजूनपर्यंत मोठा फटका आला नाही. फटका आलाय अंतिम षटकामध्ये स्क्वेअर लेगच्या वरतून शॉर्ट ऑफ लेनचा फुल शॉट. कमालीचा फटका संजय बल्ला. संभाजी बल्ला ऑन फायर.
ओपनर साठी आला होता खेळाडू. हा प्रॅकर बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे भरत वाघ, अजिबात चुकी होणार नाहीये. परंतु काय घडलं गेले बघा मैदानामध्ये. इथे सोपा झेल सोडला गेला, गॅदर करता आला नाहीये. आणि त्याच्या अगोदरचा खूप सुंदर झेल पकडला होता तिथे लॉंग ऑफ दिशेमध्ये आणि ते झेल सोडला गेलाय. नामी संधी गमावली गेली दुसऱ्या बॉल वरती. यावेळेस अवे प्रमदेश शरीरापासून चेंडू थोडासा दूर फेकला गेला. यस पंच वळतील आमच्या इथे. इट इज द वाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धावेने भर पडली तर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 53 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकामधले 4 चेंडूचा खेळ बाकी. हो यावेळी अगोदर बॅट आले. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धाब्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 धाबा देखील चित्त्याच्या वेगाने कंप्लीट. चांगली रनिंग पाहायला मिळते क्रीज वरती. बाबदेववाडी संघ बॅटिंग करत असताना भरत सांबरे असेल एक स्ट्राईक एंड वरती, न स्ट्राईक एंड वरती ॲज ओपनर संभाजी भल्ला. संभाजी भल्लाचा विचार केला ॲज ओपनर साठी आला होता खेळाडू ज्याने 7 चेंडू सामना केलाय. वैयक्तिक 9 धाव्यांचं योगदान दिले आपल्या संघासाठी. भरत सांबरेचा विचार केला. 4थ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिलाय. अजून एक येईल काय? चांगला फटका सजवलाय परंतु मिस टायमिंग. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास क्षेत्ररक्षक तैनात होता आणि कुठली चुकी पाहायला मिळाली नाहीये. जगदीश मध्येच्या माध्यमातून इथे झेल गॅदर केला गेलाय आणि ते 4था गडी बाद झाला गेला बाबदेववाडी संघाचा. भरत सांबरे बॅक टू डग आउट. सहाव्या क्रमांकावरती दाखल झालाय खेळाडू अनंता सप्रे. शेवटचे अंतिम 2 बॉल अक्षय पारधेने फार चांगली सुरुवात केली बघा. स्विच हिट काय कमालीचा फटका. अफलातून फटका पाहायला मिळालाय आणि चाललाय थर्ड मॅनच्या दिशेमध्ये. मिळतील या 4 धावा. स्विच हिटचा प्रयत्न केला, सफल ठरला गेलाय आणि खेळाडूच्या बॅटमध्ये पहिला दमदार चौकार पाहायला मिळालाय. अंतिम बॉल असणार आता शेवटच्या षटकामध्ये सेट टार्गेट बॉल असणार. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 59 धावा कंप्लीट. अंतिम बॉल फुलरलेचा बॉल. इथे काय घडले गेला? ट्रॅकर बॉल होता तिथे मिड विकेट रिझन डीप फाइंडचा क्षेत्ररक्षक आहे. फेकी चांगली रनाच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. 5 गडी बाद 1 रन मिळेल, 1 विकेट मिळेल. अंतिम बॉल वरती तब्बल 60 धावा कंप्लीट केल्या बाबदेवाडी संघाने. शांताराम सर फार चांगली सुरुवात केली बघा. पहिल्या इनिंग मध्ये रोशन बसमाने देखील चांगला खेळ दाखवला. रोशन बसमाचा विचार केला. थर्ड साठी आला होता इंडिया नंबर 3 साठी. 7 चेंडू मध्ये 17 धावा. त्यानंतर ॲज ओपनर सलामीसाठी 5 चेंडू मध्ये 17 धावा. चांगली सुरुवात करून दिली होती राजा बसमान. त्याचनंतर संभाजी भल्ला आणि त्याचनंतर भरत सांबरे या खेळाडू चांगली कामगिरी राहिली बघा. म्हणजे 60 धावा कंप्लीट केल्या पहिल्या इनिंग मध्ये. जसं दुसरं सेकंड पूर्वार्ध चालू होईल येणारे 24 चेंडू 61 धावांची गरज असेल खारघर चापेवाडी संघाला. आणि त्याचनंतर सेकंड जशी पूर्वार्धाला सुरुवात होईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं चेंज पाहायला मिळेल. द व्हॉइस ऑफ दोदानी शांताराम सर.
लक्ष असू द्या, दोन्ही टीमला कमीत कमी वेळामध्ये सामना संपवायचे आपल्याला. आजच्या दिवसामध्ये देखील कालच्या दिवसामध्ये फार चांगला खेळ राहिला. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत काय सामना झाला होता, पैसा वसूल सामना झाला होता. एकाच विभागामधल्या दोन टीम होत्या, अगदी सागवाडी आणि वाघेरा संघ. 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज असताना वाघेर संघाचा गोलंदाज होता नितीन, त्याने त्या धावा खर्च केल्या होत्या. आणि 7व्या क्रमांकावरती येऊन सागवाडीच्या संघाच्या महेश पारदीनं काय बॅटिंग पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार सामना विजय खेचून दिला त्यानं, आणि तो संघ सुपर 10 मध्ये दाखल झालाय. आणि पहिल्या अजून एक संघ झाला होता कालच्या दिवसामध्ये, साईनाथ दोदानी संघ देखील चांगला खेळ दाखवला, तो देखील सुपर 10 मध्ये दाखल झालाय. अर्थात शांताराम सरांचा संघ असेल, तो फार चांगला खेळ दाखवला होता कालच्या दिवसामध्ये. खरवाई प्रियाश 11 खरवाई संघ त्यांच्या विरोधात वारदोली संघ असेल. नेक्स्ट सामना टॉस करण्यासाठी रिपोर्ट साधा आयोजकांचे प्लीज, दोन्ही संघांना विनंती करतोय. बघा, प्रियाश 11 खरवई संघाला जर आज सामना संपेपर्यंत ज्याच्या अगोदर आला नाहीये तर तुम्हाला 2 धावा आयोजकांच्या माध्यमातून पॅनलाइज केल्या जातील, लक्ष असू द्या. पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन स्टॅग वरती शरद आणि नॉन स्टॅग वरती विजय. गोलंदाज पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय, वेलकम रोशन बसमाचं स्वागत. षटकारानं काय फटका सजवलाय, याच खेळाडूच्या नावावरती या काय पराक्रम केला होता पाठच्या मॅच सामन्यामध्ये. बघा, बबर आज खेळाडू होता ज्याच्या बॅटमध्ये सलग 4 मध्ये 4 षटकार टोकणारा एकमेव खेळाडू या मैदानावरती पाहू शकाल. काय सुरुवात केली दमदार, आणि पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत केले रोशन बसमाचा एक प्रमुख खेळाडू. दुसरा बॉल अतिशय तेज तरार चेंडू फेकला गेलाय, अगदी चांगल्या लेंथ वरती चेंडू रिलीज केलाय, अगदी स्लॉट मध्ये होता, परंतु यॉर्क मध्ये चेंडूचा थोडासा चेंडू खाली लागला, एष्ट्या वाचल्या गेल्या, आणि ते दुसरा बॉल चांगला कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज रोशन बसमा. फार चांगली गोलंदाजी राहिली होती 2023-24 पर्वामध्ये. थोडीशी पायाला दुखापत झाली, तिथून मात्र बॅकफुटला आलाय खेळाडू. यॉर्क मध्ये चेंडू बॅटची इनसाइड एज लागले, क्षेत्ररक्षक जनार्दन सांबरे चेंडू उचलणार, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, एक सिंगल मिळेल. तिसऱ्या बॉलवरती 7 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. खारघरचा पेड संघ बॅटिंग करत असताना तुम्हाला 61 धाव्यांचा भला मोठं लक्ष सेट केलंय. बघा, बापदेवाडी संघानं 7 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. येणारी अंतिम 3 बॉलवरती विजय या खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल, ज्या विजयनं फुलटॉस बॉल वरती समाचार घेतलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे भरत सांबरी, कुठली चुकी अजिबात होणार नाहीये. चुकी केली होती रोशन बसमानं, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फेकला होता आणि मिस टायमिंग स्ट्रोक पहिला झटका लागलाय. विजय बॅक टू डग आउट. चौथाच बॉल देखील फुलटॉस बॉल होता, विजयनं चुकी केली. विजय पारधी होता खेळाडू, पहिलाच बॉल होती, समाचार घेता आला नाहीये. फुलटॉस बॉल होती, अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघा, भरत सांबरे, ज्या भरत सांबरेने देखील मिडल ऑर्डर साठी चांगलं काम केलंय, चांगली फटकेबाजी दाखवली. त्याच नंतर तिसऱ्या सर्कलच्या बाहेर शाळी पिरकडला पाहू शकाल लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकांच्या मध्येमध्ये. त्याच नंतर 5वा बॉल नवीन खेळाडू जगदीश, यष्ट्या उद्ध्वस्त, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांड्याचा वेध घेतला चेंडून आणि ते दुसरा गडी गारद केला, बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त केली रोशन बसमानं.
अप्रतिम सॉन्ग पाहायला मिळालं. अगदी टायमिंग बघा, जशी दांडी उडवली फलंदाज आणि ते संगीत पाहायला मिळालं नाना खंडवीच्या माध्यमातून. चांगलं साऊंड सिस्टीम पाहायला मिळालं. नाना खंडवी तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. दोन झटके लागले, दोन बॉल वरती ऑन हॅट्रिक बॉल. रोशन बसमा कुणी हॅट्रिक मिळवलं नाही या स्पर्धेमध्ये बघा. चौथा दिवस आजच्या स्पर्धेमधला. विचार केला ऑन हॅट्रिक बॉल रोशनसाठी संधी. आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक कंप्लीट होईल काय? हो हो, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु तितकीच दर्जा देखील वेग देखील चेंडूला पाहायला मिळाला आणि ते पहिलं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या. पण लेग बायच्या स्वरूपात का धावपंच? येस, बॅट कट मिळेल एक धाव. अंतिम बॉल वरती 8 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. रोशन बसमान पहिल्याच बॉल वरती षटकार काढला, परंतु 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. डीजे शुभेच्छा आल्यात वन स्टार वाघाची वाडी कडनं आणि त्याच नंतर नंदू झुगरे कडनं आणि त्याच नंतर माझे बंधू बाबल्याकडनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. बाबदेववाडी टीमला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ केलाय पहिल्या षटकामध्ये रोशन बसमान आणि त्याच नंतर 8 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज राजा बसमा. पटका पसला गेलाय पुन्हा एकदा. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. भरत सांबरे अजिबात चुकी होणार नाहीये. 2 झेल पकडले ते खेळाडूंना लॉंगॉन मध्ये. अजून एक खेळाडू गारद झाला गेलाय. अक्षय पारधी बॅक टू डग आउट. तीन झटके लागले. 3-4 मध्ये 3 झटके बसले बघा. तू चल मय आया अशी परिस्थिती पाहायला मिळाली खारघर चापेवाडी संघाकडनं. सुरुवात चांगली झाली होती. शांताराम सर विचार केला, शरद होता ऑन स्ट्राईक वरती, षटकार लगवला होता रोशन बसवाल पहिल्याच बॉल वरती. असं वाटलं की महागडे षटक होईल. ज्या प्रकारे तिथून सिंगल घेतली ना, तो खेळाडू नॉन स्ट्राईक एन वरती राहिला. अगदी तडफडतोय नॉन स्ट्राईक एन वरती खेळाडू. स्ट्राईक मिळत नाहीये. या षटकाची चांगली सुरुवात. राजा बसमानं पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवले. ओ यष्ट्याचा वेध घेतला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अजून एक खेळाडूला दांडी गुल केलाय. आता भरत वागला देखील परतावं लागलं आल्या माघारी. दुसरा पुन्हा एकदा चौथा झटका लागलाय. कारगर चापेवाडी खेळाडूचा अंत झालाय बघा. काय कमालीची गोलंदाजी राजा बसमान. सुरुवात दमदार. 2 बॉल वरती 2 विकेट. ऑन हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा. रोशन बसमा देखील ऑन हॅट्रिक बॉल होता अंतिम षटकामध्ये. आता ऑन हॅट्रिक बॉल असेल राजा बसमा. अगदी जड मध्ये चेंडू फेकलाय. मिडअपचा फिल्डर आहे. रमेशने चुकी केली आणि ते बॅकअप चांगला राहिला बघा. एक सिंगल आले. पुन्हा एकदा थोडस फंबलिंग क्रिकेट पाहायला मिळालंय. अगदी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता. अचूक जर फेकी केली असती ना, तर नक्कीच बाद व्हावं लागलं असतं. स्ट्राईक मिळाले भरपूर. स्ट्राईक मिळाले तब्बल 6 चेंडू नंतर स्ट्राईक मिळाली या खेळाडूला. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं होतं रोशन बसमाचं. शरद मध्ये भरपूर क्षमता पाहू शकाल तुम्ही. मोठ्या फटकेबाजी करण्यामध्ये माहिर हा खेळाडू. पटका बसला गेलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू आदर प्रयत्न करतोय. बॅक टू द बॉलर आणि ते 2 धावेचा प्रयत्न कंप्लीट. 2 धावा गेल्या. अतिशय चित्त्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चौथ्या बॉलवरती 2 धावा आल्या. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 11 धावा. खराब सुरुवात झाली. 4 गडी बाद झाल्यानंतर पूर्णपणे आता डाव सावरला गेलाय बघा. समीकरणामध्ये आता तुम्हाला एकच उपाय, जास्तीत जास्त मोठे फटकेबाजी करावी लागेल. शरद मध्ये क्षमता आहे, परंतु शेवटपर्यंत राहावं लागेल. पटका बसला लागला. बॅट इनसाइड. शतरक्षक ओहो काय गलती केली बघा. एपट चांगला होता सागरचा आणि ते लेग स्लिप मध्ये जेल सोडला गेलाय.
शरद या खेळाडूचा. शरद असा एक खेळाडू आहे बघा ज्यानं दैसरच्या मैदानावरती काय विक्रम केला होता गेल्या वर्षीचा. फार चांगला खेळ दाखवला या खेळाडूनं. अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू पाहू शकाल. विजय बाद झाला, तो देखील चांगला खेळाडू होता. आणि शरद अजूनही मैदानावरती झेल सोडला गेलाय. अंतिम बॉल, यास फटका फसला गेलाय. अगदी चांगला चेंडू रिलीज केलाय, पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झाले. दुसऱ्या षटकाचा विचार केला राजा बसमान फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट काढल्या बघा. देऊया डीजेला संधी. बघा ऑन स्क्रीन वरती दृश्य पाहू शकाल, आपल्या विमानाचे दृश्य पाहू शकाल. काय झूमिंग बघा, चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी पाहायला मिळते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये आमच्या समेत जॉईन झाले खरे तर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून रामदास दादा असतील, त्याचनंतर बारक्या आणि त्याचनंतर कृष्णा दादा असतील. बघा फटका चांगला आहे, अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय गेलाय. मिळतील या 4 धावा. स्वागत केलाय गोलंदाज पाहू शकाल कृष्णा सप्रेचं. चौकारण स्वागत शरदना डीजे. अकरा चेंडू आणि 45 धावांची गरज. भलं मोठं लक्ष असणं बघा शांताराम सर. चुक्या केल्या होत्या बघा, भरपूर चुकी केल्या होत्या. कारण गोलंदाजी करत असताना ना कारगर चापेड संघाच्या गोलंदाजानं तब्बल पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. भरत वाघनं, विजय पारदेनं फक्त 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा. बॅटची इनसाइड एज, पॉइंटचा फिल्डर आहे रमेश. आता चुकी अजिबात होणार नाही. संघाचा प्रमुख खेळाडू गारद झाला गेलाय. 5वा झटका लागलाय. 440 व्होल्टचा झटका लागलाय. कारगर चापेवाडी संघाचा खेळाडू होते बाद. शरद बॅक टू डग आउट. चला प्रियांश 11 खरवई संघ आला असेल तर आयोजकांचे रिपोर्ट करा प्लीज, अन्यथा तुम्हाला 2 धावा पॅनलाइज केल्या जातील. लक्ष असू द्या. वारदोली जय हनुमान वारदोली संघ उपस्थित झालाय बघा वेळेवरती. आणि त्याच नंतर प्रियांश 11 खरवई संघाच्या खेळाडूला विनंती करते आपण आयोजकांचे रिपोर्ट साधा. या वेळेत चांगले अगदी पंचांचा इशारा येईल. यस डेफिनेटली यस, इट इज अ वाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धावेने भर पडली जाते. टीमची धावसंख्या हळुवारपणे पुढे सरकली जाते. कारगर चापेड संघाची 17 अशुभ आकड्यावरती धावसंख्या. 17चा खतरा घ्यावा लागेल आता. इथून चांगलं काम नाही केलं तर कारगर चापेवाडी संघाची 5 गडी बाद 7व्या क्रमांकाचा खेळाडू एंटर झालाय. स्लॉट मध्ये चेंडू अगदी टाउन द ग्राउंड उडवलाय. अगदी स्टेट डाईव्ह फटका पाहायला मिळालाय आणि ते मिळतील या 4 धावा. कृष्णाच्या माध्यमातून इथे पहिला बॉल चौकार पाहायला मिळाले. त्याच नंतर विकेट, त्याच नंतर वाईट बॉल, पुन्हा एकदा चौकार. म्हणजे 3 चेंडू मध्ये 8 धाबा खर्च केला गोलंदाज कृष्णा सप्रेनं. बघा बॉल सापडला नाही तर नवीन बॉलची पूर्तता करा प्लीज. आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आयोजकांना थोडसा सहकार्य करायचं आहे प्लीज. दोन्ही टीमला विनंती करते आपण. टाइम आलेला असणार बघा. 3 चेंडू मध्ये 2 चौकार महागात पडले बघा. कृष्णा सप्र पुन्हा एकदा हॉट ट्रॅकर बॉल फुल शॉट पाहायला मिळाला. त्या रिझन मध्ये जनार्दन सांबरीला पाहू शकाल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. चांगली पैकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावेने काही फरक पडणार नाहीये बब्देवाडी टीमला. इथून आता खारघर चापेवाडी संघाला एकच उपाय, जास्तीत जास्त मोठे फटकेबाजी करावी लागेल. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 23 धावा धावपलकावरती. अंतिम 2 बॉल बाकी असतील या षटकामध्ये. कृष्णा सप्रेन 2 चौकार कलन चांगला कमबॅक करते. एक विकेट मिळवलाय. अगदी डावकरचा गोलंदाज यंग टॅलेंट तुम्ही पाहू शकाल. अपकमिंग यंगस्टर पाहू शकाल. बब्देवाडी संघाचा अप ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिसरा झेल पकडेल काय, परंतु सोडला गेलाय.
आजच्या दिवसामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं भरत सांबरीनं, परंतु तिसरा झेल सोडलाय बघा मिड विकेट रिजन मध्ये. सोपा झेल होता, अगदी सोडला आणि ते मिळालेलं जीवदान चिंतामण या खेळाडूला 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 5 गडी बाद 25 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधला कृष्णा सप्रे थोडीशी मागडी गोलंदाजी ठरले गेले. अगोदरच स्लोवर गती चेंडू अगदी आला होता, त्याच नंतर अगोदर बॅट आली होती. रनआउटची चान्स फेकी चांगली, यस कलेक्शन पाहावं लागेल डेफिनेटली. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये आणि 6वा झटका लागलाय. रनआउटचा शिकार बनला गेला पहिला खेळाडू. 6 गडी बाद 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल तुम्ही 26 धावा. प्रियांश 11 करवई संघाला फक्त आता 5 मिनिटाचा अवधी असेल बघा. जर आला नाही तर तुम्हाला 2 धावा आयोजकांच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जाईल, लक्ष असू द्या. आज बब्देवाडी टीम मध्ये 2 प्लेयर कमी दिसतात. करण नाहीये, त्याच नंतर काशीनाथ चौधरी देखील नाहीये. थोडंसं तरी मी म्हटलं एवढ्या लवकर सागरला उतरवलं का, त्याच्याच कारणामुळं, कारण काशीनाथ चौधरी अवेलेबल असल्यामुळे तो देखील चांगला खेळाडू असणार बघा काशीनाथ चौधरी. हो हो, काय क्लोज किपिंग पाहायला मिळाले. यस पंचांचा बोट आकाशामध्ये 7वा गडी गारच झाला गेलाय. 7 झटके लागलेत. कारगर चापेवाडी संघाची दयनीय अवस्था पाहायला मिळते. डीजे 7 गडी बाद झाले. रमेश कहेरचं देखील कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी, अगदी स्विन गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक बॉल व्हॅरिएशन, फुलटॉस बॉल, रनआउटची चान्स पर्यंत खेळाडू सेफ मध्ये असणार बघा. 7 गडी बाद झाल्यानंतर अंतिम षटकामध्ये आता 4 मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. भरपूर मोठं आव्हान ठेवलं होतं. चांगली सुरुवात झाली होती शांताराम सर, षटकाराने स्वागत केलं होतं, परंतु ज्या प्रकारे कमबॅक केले ना रोशन भस्मानं, फार चांगलं बघा. काय गोलंदाजी, अचूक लेंथ वरती चेंडूला रिलीज केलाय आणि त्याच पडल्यानंतर चेंडूला वळण घेतलंय बघा. आणि विकेट किपर पाहू शकाल संभाजी बाला, अगदी क्लोज किपिंग पाहू शकाल. थोडंसा लक्ष केंद्रित करायचं बघा. विकेट किपरने देखील अगदी क्लोज बॅट लागण्याची शक्यता असते. त्याच नंतर इथे काय घडलं गेलंय, बायच्या स्वरूपात मिळतील या 4 धावा. यस डेफिनेटली बायच्या साह्यात इथे लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावा मिळाल्या. पूर्णपणे आपण एकतर्फे सामना पाहू शकाल. शेवटचे अंतिम 2 बॉल मध्ये बनवायच्या 30 धावा. प्रियांश 11 खरवई संघ, अवधी फक्त आता 1 मिनिटाचा खेळ बाकी. आणि जय हनुमान वारदोली संघ उपस्थित झालाय वेळेवरती. आप ट्रॅकर बॉल फुल शॉट मध्ये कन्वर्ट केलाय. आता क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच. 3 झेल टिपले आजच्या दिवसामध्ये. जोरदार टाळ्या त्या खेळाडूसाठी बघा. 1 झेल सोडला परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम बॉल 8 विकेट मैदानाच्या बाहेर खारघर चापेवाडी संघाची. अंतिम बॉल या पहिल्या सेकंड मॅचचा विचार केला तर एकतर्फे सामना पाहू शकाल. सामन्यामध्ये मजा राहिली नाही. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न, कमालीचा झेल. 4 झेल टिपे बघा. एकदा जोरदार टाळ्या आजच्या दिवसामध्ये त्या क्षेत्ररक्षण भरत सांबरी या खेळाडूंना आणि विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. बाबदेवाडी टीमला हार्ड कारगर चापेवाडी संघ दोन्ही संघानं फार चांगला खेळ दाखवला आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राजा बसमा
काय खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये. खरं तर बापदेवाडी टीमनं फार चांगली गोलंदाजी राहिली, फलंदाजी सुरेख राहिली. त्याच नंतर या सामन्याचा सामनावीर ठरला गेलाय. खेळाडू पाहू शकाल राजा बसमा, त्यानं 5 बॉलमध्ये 17 धावा टोकल्या पहिल्या षटकामध्ये आणि गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले. तोच खेळाडू